दिवसाची सुरुवात अशी बरोबर काही वर्षापूर्वीच्या अवर डेली ब्रेड ह्या पुस्तकामध्ये मनन वाचत असताना त्या ठिकाणी सॅम्युअल नावाच्या एका मनुष्याबद्दल लिहिलं होतं. सॅम्युअल यांचं बालपण जे आहे हे खूप कठीण परिस्थितीमध्ये गेलं होतं. आफ्रिकेच्या एका लहान गावामध्ये ते राहत होते आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खूप गरिबीची होती. दुपारी जर जेवले तर त्यांना रात्री जेवण मिळायचं नाही. रात्री ते फक्त पोट भरून थंड पाणी प्यायचे आणि झोपी जायचे. त्यांची आई आजारी असे आणि तरी पण ते रेग्युलरली नियमितपणे चर्चला जात असत. परंतु सॅम्युअल चर्चला जात असताना त्याच्या मनात हाच विचार असायचा की परमेश्वर चांगला आहे तर तो आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये का ठेवत आहे. आणि एक दिवस त्यांना त्यांच्या परिस्थितीबद्दल एका मनुष्याला कळलं आणि त्यांनी येऊन त्यांची मदत केली. त्यांना औषधाची मदत केली, त्यांना इतर गोष्टीची मदत केली. आणि नंतर हे कुटुंब हळूहळू सॅम्युअलचं त्या माणसाच्या चर्चला जायला लागलं आणि त्या ठिकाणी चर्चमध्ये त्यांना काहीतरी एक वेगळा अनुभव मिळाला. हळूहळू सॅम्युअल पुढे शिकत गेला आणि मोठा झाल्यानंतर त्यांनी त्याच भागामध्ये 20 चर्चेस उभारले, एक शाळा सुरू केली आणि एक अनाथाश्रम सुरू केला. ज्यावेळेस आम्हाला कोणीतरी प्रीती दाखवतो ती प्रीती किती मोठी होते बघा. कारण किंवा आम्ही एखाद्याला प्रीती दाखवतो ती किती वाढत जाते ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरा ख्रिस्ती धर्म जो आहे हा त्या सॅम्युअलने पुढे नेला. याकोबाचं पत्र बघा, 1 अध्याय आणि 22 वचन बघा. जेम्स चॅप्टर 1 and verse 22. हे वचन काय सांगतं की नुसतं वचन ऐकणारे असू नका तर त्याप्रमाणे आचरण करणारे असा. लोकांची सेवा करा. येशूच्या नावामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्यावर दया करता तेव्हा ती दया खूप मोठं कार्य करत असते. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, याकोबाचं पत्र ह्याचा 2 अध्याय 15 वचन. जेम्स चॅप्टर 2 and verse 15. भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे. तुम्हामधील कोणी त्यांना म्हणतो सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा, पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.